आणि माझ्या राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. संत सज्जनासा सोते जनासी लोटांगण करावया कथा निरूपण ध्यानदान मज यावे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुबळा तितोष भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. आता या ठिकाणी सांगायचं म्हणून होय दोन का सांगणं होईना पण थोडं विस्तृत सांगायचंय मला. कारण या ठिकाणी कीर्तन करायचं आमचे महारुद्र महाराज, भागवत करायत कागडे महाराज, हे गोहळे महाराज आणि माझे या ठिकाणी आणणारे वाचणारे सांगणारे माझे असणारे भावी भक्त. प्रेम किती प्रत्येकाला अंतःकरणात प्रेम भरून राहिलं. बरोबर महाराज, काय गोड आहे सांगतो तुम्हाला. जायचं फक्त नाही. आता रामायण उत्तरकांड हा शेवट झाला. हे शेवट झालेला पुढच्या गुरुवारी टाळ्या वाजवत होतो आपण. पण हे रामायण माझ्या बहिणीने संपूर्ण रामायण संपोस्तोर माझ्या बहिणी माझ्या वयाच्या माझ्याहून असतात माझ्या आईच्या वयाच्या महाराज, ह्या किती बहिणीने किती जप केला हे महत्वाचं. आणि जप करून त्याच्यामुळं ज्या माझ्या बहिणीने जप केलेला असेल त्याच्यामुळे त्यांच्या मालकामध्ये किती बदल झाला हे महत्वाचं आहे. कारण महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा इथं जे सांगणार वाचणार येतात त्याला मी बऱ्याच वेळेस हात जोडलो, पाय पडलो, चाटदरीत सुद्धा विनंती केली महाराज मी चाटदरीत सुद्धा की बाबा तंबाखू खातात तुम्ही पण तंबाखू खाल्ल्यावर कमीत कमी पाण्याचा गुणा करून तरी बुद्धीकडे यायचा. पण ऐकतच नाही. काय करायचं म्हणजे तर अवघड बरं काय आपला कार्यक्रम. हे दोन गोष्टी झाल्या. आता दुसरं आपण रामायण ऐकलं कशासाठी, काय करायचं रामायण. रामायण काय सांगते भावानं भावासंग कसं राहावा त्याच्यासाठी दोन रामायणातले दृष्टांत आपलं बाहेरचं कुठलं नसतंय काही ते. जेव्हा असताना महादेवाची पार्वती लंकेच्या राजा रावणानं मागितली आणि कारण महादेव बोळा महादेव आहे बरं का जागीर माझे महाराज. कारण तुला वा तुम्ही सांगता तुम्हाला लिहा बी येत नाही वाचा येतच नाही पण गायीची सेवा आहे ना बरं का. जेव्हा मागितलं भोळा महादेव देऊन टाकलं दिलं म्हणले तुझी बायको देऊन टाक. लंकेचा राजा राव पार्वती खांद्यावर घेतली निघाला. पुढे लांबवायचं नाही थोडक्यात सांगायचं आपल्याला. महादेवाने पुढे रूप धारण केलं आणि महादेवानं रूप गणपतीला पाठवलं, गुराख्याचं रूप धारण केलं हे आणि त्याच्याप्रमाणे पाठवून त्या ठिकाणी पार्वती मातेचा असताना त्या ठिकाणी असताना सोडवणूक करून घेतली. पण आता देशी तेव्हा देशी ऐसा असती उदाहरण पुढे त्याच रावणानं जगत चला जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची पत्नी सीतामाईचं अपहरण केलं. मग बदला होता. मग महादेव हनुमानजीचं रूप आहे आणि मग पार्वती म्हणली मला घेऊन चालले होते ना. मग त्यांनी शिफ्टी धारण केली, शिफ्टी पार्वती आणि पुन्हा त्याची राम जन्मामध्ये परतफेड केली. दोन गोष्टी ऐकायला मिळाल्या. आता माझ्या बहिणीसाठी सांगतो पण इथल्या म्हाताऱ्या नाहीत आमच्या गावच्या तिकडच्या कुठल्याही बोर्ड कसारी गाव इथल्या माझ्या बहिणी कारण बुटळ्याचा भात जायचा पुन्हा एखाद्या ठिकाणी खायचं इथल्या म्हाताऱ्याली नाही. कारण मी पोतीला आता पोती पुन्हा पुढच्या गुरुवारी सुरू व्हायली. आता यायचं आपलं काय व्हायचं रे आता कारण पोतीला मी पिंपळ्याला जातो पौर्णिमेला आंधळी महाराजाच्या गावात. पुन्हा शनिवारी साडदळीला जातो आणि गुरुवारी घागरवाड्याला येतो. पण एके दिवशी पोतीहून गेलो पण आता काय थोडा कटाळा पडलो होतो आपला झोपलो होतो थोडा. पण काही म्हाताऱ्याली बाप्पा कामच नसतंय ना. काही गावात फिरते चहा बी प्यायचा फुकटचा खायचा बी आणि पुन्हा त्याच्या घरात भांडणं लावून द्यायची. पक्क गणितच असतं पण घागरवाडीच नाही इथं नाही इथलेच. तर तिथं आमच्या घरच्या म्हणजे आमच्या लक्ष्मीला आता म्हातारी कसं म्हणून मी बी म्हाताराच आहे. म्हातारीला दुसरी म्हातारी बोलत होती. म्हणली काय चाललंय काही नाही म्हणली. मी आमचे मालक उठले की म्हणले पिपळ्याला जाते पौर्णिमाला पुती चाट दिलं शनिवारी पुती आणि गुरुवारी म्हणले घागरवाडा गेलो की पुती गहू पेरला नाही
गहू पेरायचं राहिला, बाजऱ्या लोक पेरायले, बाजरी पेरायची राहिली, पण ती म्हातारी पुढची होती, तिनं दूध आमच्या घरच्याच गायचं, साखरे मी 50 किलो आणत असतो, साखरे आमचं वाटीवरची आपली म्हातारी म्हणली, म्हातारी आमची घरची सांगत होती, म्हणली जाते आणि वाचते म्हणली पोती, आणि ती म्हातारी पुढची काय म्हणती, वाचते पोती, आणि म्हणली तुकडा नाही घातल्यावर खाईल का म्हणली माती. म्हणजे इथल्या गागावाड्याच्या नाही, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक, कारण ही काही विनोदाचा भाग नाही, लयच बोलायला ना आमच्या बहिणी मागापासून बोलायच्या दरम्यान आता कायच करा बाबा. आता हे वाचणारे वाचतेत, सांगणारे सांगते, आणि ह्यांचं बोलायचं चालू जणू शेंगाचा फळ आहे. आता इथं शेंगा नाही. अशा प्रकारे हे दोन भगवान रामचंद्र प्रभूने, कारण ज्या भगवंतावर उपकार केले, कुणी केले, वानर, अस्वल, माकड, त्यांनी उपकार केले, आणि एवढे मोठे उपकार केले त्यांनी, एवढे मोठे उपकार केले की देवानं ठरविलं, कारण उपाशी राहिले, झाडाचा पाला खाल्ला, त्यांनी आंघोळ पाणी नाही, कपडे नाही, मग त्यांनी काय केलं, त्या कृष्ण अवतारामध्ये गोपाळ केलं, भगवान कृष्ण कृष्णाचं रूप धारण केलं, आणि असं रूप धारण करून, आणि त्या ठिकाणी असताना भगवान कृष्ण परमात्मा, आणि त्या ठिकाणी त्या रूपानं कोणची, त्या वानराची भरपूर खा म्हणले, तूप खा, दही खा, लोणी खा, इथं नाहीच काही, सगळा खावा करतात आमच्या बहिणी, आणि दाराला देऊन दही बी नाही, तूप बी नाही. ठीक आहे, असू द्या, असेल ते असेल, आता काय त्याच्यावर उदाहरण आपलं साधं आहे, त्याच्या विरोध माझा नाही. आता एक विसरलं सांगायचं, कारण आपल्या नगरपालिकेमध्ये आमची बहीण नेरकर ताई माझे, आणि माझ्या नेरकर ताईसाठी एकदा मोठ्यानं सगळ्यांनी, माझ्या बहिणीने आणि भावानी एकदा मोठ्यानं टाळ्या वाजवायच्या, कारण नगरसेविका आपली झाली, एक का होईना झाली ना आपली, तिथं आपली समाधानी, आपल्याला आनंदचा. अशा प्रकारचं कथन बाळा, बोला. भोगी गोळी गोळ्यांच्या नारी, दही चोरी बरोबरी, गावी बांधिता सुंदरी, यशोदाश्चर्य पावली. काय केलं माझ्या भगवान कृष्ण परमात्म्यानं घरोघर जायचं, गवळणीच्या घरी जायचं, दही चोरायचं, दूध चोरायचं, तूप चोरायचं, आणि सगळं घरानं कोणाकडे, यशोदा मातेकडे यायचं. पण यशोदा माता, कारण कोण्या बी मायला आपल्या मुलाची फार आवड असते हो. आता काय सांगावं, मला माझ्या आईची आठवण मला सांगता आली का, खूप प्रेम असतंय, खूप प्रेम असल्यामुळं, कारण माईला मुलाची माया असते बाप्पा, त्याच्यामुळं त्या ठिकाणी असताना, आणि यशोदा माता आपल्या भगवान कृष्ण पार्वती लीला भगवान, आणि सुखी समाधानी होती रे बाळा. बोला. ईसा लीला विग्रही जनार्दना, प्रगट करुणी पूर्णपणा, नाना परी. काय बोल कथा, जो जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंचा मुलगा होता, आणि त्यानंच पुढे कृष्ण अवतारामध्ये भगवान कृष्ण परमात्माचा अवतार धारण केला, भगवंताचं रूप धारण केलं, आणि असताना सगळ्या गवळ्या आणि खेळ खेळत होता, आनंद व्यक्त करीत होता, समाधान मारित होता.